श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकरांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या दिनचर्येबद्दल सांगताना म्हणतात, तात्यासाहेबांच्या घरी माणसांची आवक फारच वाढली, त्यामुळे त्यांचा जप कमी होत आला व शेवटी अगदी नाममात्र राहिला. निवृत्त झाल्यावर पुष्कळ वेळा ते दुपारी घरात फेऱ्या मारीत व जपही करीत. शेवटी सकाळी व संध्याकाळी बाहेरील हॉलमध्ये श्री महाराजांच्या फोटोसमोर जप करीत बसत. शिवाय रात्री झोपण्याच्या अगोदर गादीवर बसून छोट्या 2 माळा तरी जप करीत व मग उशीवर डोके टेकून नमस्कार करून झोपत असत. उशीवर डोके टेकण्याचे कारण काय असे विचारल्यावर, उशी म्हणजे श्री महाराजांचे पाय आहेत, त्यावर डोके टेकून मग त्या पायांवरच सबंध रात्रभर झोपतो, असे त्यांनी स्वतः एकदा सांगितले होते. श्री तात्यासाहेबांचे जेवण फार कधीच नसे, परंतु प्रवासाला विशेषतः कर्नाटकात गेले म्हणजे कधीकधी एका दिवसात 20 वेळा थोडेफार खाणे झाले असे त्यांनी स्वतः सांगितले. मुळ्याच्या मिरच्या, चाकवत, बिरड्या यांची भाजी त्यांना फार आवडत असे. पुष्कळ वेळा दुपारी घरात बिरड्या निवडायला स्वतः बसत असत. इतकेच नव्हे तर बाहेरगावी कोणाकडे गेले व तेथे एखादीच बाई स्वयंपाक करणारी असेल तरीही भाजी, बिरड्या निवडणे ते करीत असत. त्यामुळे त्या बाईचे काम थोडे तरी हलके होई, कारण मग बरोबरीची इतर माणसेही त्या कामात भाग घेत असत. श्री तात्यासाहेब तळकट, तेलकट फारसे खात नसत, पण गोड खाणे त्यांना आवडत असे. सकाळी व दुपारी घरी वा बाहेरगावी ते चहा घेत असत. असो, परमपूज्य श्री तात्यासाहेबांची खेळांची आवड. श्री तात्यासाहेबांना खेळाचे मुळीच वावडे नव्हते. ते बुद्धिबळ चांगल्यापैकी खेळत. 1956 त्यांचे जावई डॉक्टर काळे यांच्या कोल्हापूर येथील घरात गोंदवल्याच्या त्यावेळचे मुख्य ट्रस्टी श्री जगन्नाथपंत आठवले यांच्याबरोबर ते कधीकधी बराच वेळ खेळत बसत असत. त्याचप्रमाणे त्यांना पत्ते खेळण्यासही आवडत असे. तासनतास झब्बूचा डाव किंवा विशेषतः बिझिकचा डाव ते खेळत असत. कोल्हापुरातच मिरजकर तिकटी येथील घरात एकदा दुपारी 12:30 वाजता सर्वजण डाव मांडून तयार होते. एक भिडू त्यावेळी जेवत होते. त्यांना हाक मारून, "अहो, तुमच्याकरता डाव थांबला आहे, लवकर चला," असे डॉक्टर काळे यांनी फरमावले. ते उठून बाहेर आले. ते समोरच्याच खोलीत सौताई पलंगावर पडल्या होत्या तेथे आले. त्यांना पाहिल्याबरोबर त्या म्हणाल्या, "अहो, ह्यांना विश्रांती एरवी मुळीच मिळत नाही. तुम्ही एकदा बसलात म्हणजे लवकर उठत नाही, तरी आधी झोप व नंतर खेळ." यामुळे ते गृहस्थ अडचणीत सापडले. इतक्यात श्री तात्यासाहेब तेथे आले व त्या गृहस्थांना म्हणाले, "खेळायचे आहे की नाही? असेल तर प्रथम खेळ. एकदा झोपल्यावर काही सांगता येत नाही." अर्थात यावर सौताई काहीच बोलल्या नाहीत व नेहमीप्रमाणे खेळ झाला. पत्ते खेळताना भिडूला विशिष्ट पान टाकण्याच्या, क्वचित बोलूनही सूचना देणे, क्वचित पान असूनही हुकमाच्या पानाने मारणे अशाही गोष्टी निव्वळ खेळ म्हणून करीत. "तात्यासाहेब, तुम्ही सांगता काय?" असे म्हटले की "बरे, आता नाही," असे म्हणत. पण थोड्या वेळाने एखाद्या वेळेस तसेच होई. पण त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी श्रींना भेटावयास आले किंवा तसेच काही काम निघाले तर डाव कितीही रंगात आला असला तरी तो तिथल्या तिथे बाजूला सारून उठत व त्यानंतर त्याची चर्चा कधी करत नसत. एखादी खेळासारखी गोष्टही करावयाची तेव्हा मनापासून करावयाची, पण त्यात जरासुद्धा गुंतवयाचे नाही. ही कला त्यांना उत्तम साधली होती. असो, साधक हो, परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर हे खरे काय आहेत हे आपणास कळत नाही. ते दिसतात तसे नसले पाहिजेत एवढेच वाटे व हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मर्म होते. या व्यक्तिमत्वाविषयी आणखी माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील
तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.